उपवासात नेहमी तेच ते खाऊन कंटाळा येतो ना, किंवा कधी काहीतरी नवीन बनवून खावंसं वाटते, तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आज आपण बनवणार आहोत हा खास साबुदाणा पराठा. नमस्कार मंडळी, चला तर मग साहित्य पाहून घेऊया. साबुदाणा, आलू, शेंगदाणे कूट, घी, जिरा, सेंधा मीठ आणि हिरवी मिरची. सर्वात आधी इथे आपल्याला आलू शिजून घ्यायचे आहे. इथे मी पातेलं घेतले आणि 2 आलू पातेल्यामध्ये ठेवून पाणी टाकून घेतले आणि गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवून दिले. तुम्ही कुकरमध्ये शिजवले तरी चालेल. आता गॅसवरती कढाई ठेवून घ्या आणि 1 वाटी साबुदाणा घेतलेला तो कढाईमध्ये टाकून साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. जास्त नाही भाजायचा, 5 मिनिट भाजून घ्या. साबुदाणा थंड झाला की आपल्याला साबुदाणा पिसून घ्यायचा आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा टाकून घेतला आणि पिसून घेऊ. मस्त एकदम बारीक पीठ करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आता आपले आलू थंड झाले. आलूचे छिलके काढून घ्या. इथे मी दोन्ही आलूचे छिलके काढून घेतले. त्यानंतर खिसणी घेतली आणि उकडलेले आलू किसून घ्या. आपण पराठे बनवणार आहे, मग आलूच्या गाठा राहणार नाही याची काळजी घ्या. हिरवी मिरची पण बारीक काटून घेतली. आलू किसून घेतलेला त्याच बाउलमध्ये साबुदाणा पिसून घेतलेला तो टाकून घ्या आणि हिरवी मिरची, जिरा, शेंगदाणे कूट. मी आधी शेंगदाणे भाजून आणि छिलके काढून मिक्सरमध्ये बारीक पिसून घेतलेले आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्या आणि हे सर्व भिजून घ्यायचे आहे. आधी पाणी टाकायचे नाही. आता हवे असेल तसे थोडं पाणी टाकून घ्या आणि थोडंसं घी टाकून सॉफ्ट गोळा तयार करा. आता आपले पराठे बनवण्यासाठी तयार आहे. हा गोळा चिकट वगैरे पण होत नाही. आता पोळी बनवतो त्या साईजचा गोळा घ्या आणि गोल करून घ्या आणि थोडंसं पीठ टाकून पोळी बनवतो तसे लाटून घ्यायचे आहे. इथे मी साबुदाणा पिसून घेतलेला तेव्हा थोडंसं पीठ काढून घेतले होते. तुम्ही पण काढून घ्या. अशा प्रकारे मी लाटून घेतले आणि झाकण किंवा प्लेट घेऊन मधामध्ये असे ठेवून मस्त असे थोडंसं फिरून साईडचा भाग काढून घ्या. हे बघा, मस्त आपला गोल पराठा बनवून तयार आहे. आता गॅसवर तवा ठेवून तवा गरम झाला की पराठा तव्यावरती टाकून घ्या. आता पराठा पलटून घ्या आणि खालच्या बाजूने झाल्यावर घी टाकून परत पलटून घ्या. हे बघा, आपला पराठा किती मस्त फुलत आहे. तुम्ही पराठा असा प्लेटने गोल नाही काटून घेतला तरी चालेल. जसा बनवला तसाच भाजून घेतला तरी चालेल. मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. हे बघा, आपला गरमागरम क्रिस्पी आणि खुसखुशीत पराठा बनून तयार आहे. मस्त शेंगदाणे चटणी, दही किंवा हिरवी चटणी सोबत सर्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.